अकोला शहर में जलापूर्ति करने वाले काटेपुरना पूरी तरह से भर गया है, जिसके बाद बांध के सभी 10 गेट खोल दिए गए हैं। नदी में जलस्तर तेजी से बढ़ गया है। इन दिनों लगातार हो रही बारिश से अकोला जिले में सभी जलाशय और बांध भर चुके हैं, जबकि कई तो ओवरफ्लो भी होने लगे हैं। अकोला जिले के महान स्थित काटेपुरना बांध भी पूरा भर गया है। इसी बांध से अकोला शहर में जलापूर्ति होती थी। बारिश के बाद बांध के पूरा भरने से अब आने वाले समय में अकोला शहर में जल संकट नहीं होगा, लेकिन फिलहाल बांध के सभी 10 गेट खोले जाने से प्रशासन ने अलर्ट जारी किया है। बांध से 352.82 घन मीटर पानी सेकेंड छोड़ा जा रहा है, जिससे नदी में पानी का प्रवाह तेजी से बढ़ रहा है। इसके साथ ही महान, मोरना, मन, दगड़, पारवा और पूर्णा बैरेज से भी पानी छोड़ा जा रहा है। इसे ध्यान में रखते हुए जिला प्रशासन ने नागरिकों को नदी किनारे जाने से मना किया है। धरण सुद्धा 100% त्या ठिकाणी भरलेले आहे, त्यामुळे काही धरणातून विसर्ग सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे। सकाळपासून मोरणा नदीमध्ये 73.9 क्युसेक पाणी त्या ठिकाणी सोडण्यात येत आहे। त्याचप्रमाणे काटेपूर्णा प्रकल्पातून 102 क्युमेक पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी सोडण्यात येत आहे। पोपटखेडमधून सुद्धा पाण्याचा विसर्ग 93.22 विसर्ग त्या ठिकाणी सुरू आहे। यामुळे जे छोट्या मोठ्या नदी आहेत त्याला थोडी पूर परिस्थिती आहे, जास्त धोक्याची नसली तरी पूर आहे। म्हणून मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की कोणी नदी नाल्यामध्ये जाऊ नये। पुलावरून पाणी चालू असताना कोणी वाहन टाकू नये, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, टाकू नये। अपघात त्या ठिकाणी होत आहेत। अकोला जिले में लगातार बारिश से बालापुर तहसील से होकर बहने वाली मन नदी पूरे उफान पर है। नदी पर बने बांध का भी जलस्तर तेजी से बढ़ने के बाद बांध के 3 गेट खोल दिए गए हैं। प्रशासन ने नागरिकों से सावधानी बरतने की अपील की है। सितंबर के महीने में अच्छी बारिश हुई है। बालापुर में सभी नदी और जलाशय पूरे भर गए हैं। जोरदार बारिश से नदियों में जलस्तर बढ़ने से प्रशासन भी अलर्ट हो गया है, क्योंकि अगर तब तेज बारिश होती तो फिर बाढ़ का खतरा भी बढ़ जाएगा। बालापुर तहसील से होकर बहने वाली प्रमुख नदियों में से मन, महेशा और भीकुंड नदी पूरे उफान पर है। बालापुर में अभी तक औसत से अधिक बारिश दर्ज की गई है, जिसमें आने वाले समय में जल संकट की तो कोई भी संभावना नहीं है। फिलहाल इन नदियों पर बने बांध के गेट खोले जाने से प्रशासन की चिंता जरूर बढ़ गई है। कई जगह तो नदी का पानी पुल की तरह तक पहुंचने के कगार पर है। ऐसे में लोगों से भी अलर्ट रहने की अपील की गई है। बुल्ढाना जिले में भारी बारिश के बाद खड़गपुरना बांध से 1,10,000 क्यूसेक्स पानी छोड़ने से नदी में जलस्तर बढ़ गया है। नदी पर बने पुल से पानी बह रहा है, जिससे खामगांव चिखली हाईवे पर वाहनों की 10-10 किलोमीटर लंबी कतार लग गई है। मंगलवार सुबह बुल्ढाना जिले में बारिश थम गई है, लेकिन खड़गपुरना परियोजना से 1,10,000 क्यूसेक पानी छोड़ा जा रहा है। खड़गपुरना नदी से 8 से 10 फीट पानी बहने से खामगांव, जालना, बुरहानपुर, सोल्हापुर हाईवे पर लगातार दूसरे दिन भी जाम लगा है। इसके चलते खामगांव चिखली हाईवे पर वाहनों की 10-10 किलोमीटर लंबी कतार लग गई, जिससे भारी वाहन चालकों को काफी परेशानी का सामना करना पड़ता है। अकोला में एक और भ्रष्टाचार का मामला सामने आया है। अकोला पंचायत समिति कार्यालय के शिक्षण विभाग में कार्यरत कनिष्ठ सहायक को रिश्वत लेते गिरफ्तार किया गया है। सरकारी कार्यालय में कार्यरत कर्मचारियों के भ्रष्टाचार के मामले आए दिन सामने आते हैं। इन कर्मचारियों पर कार्रवाई के बावजूद रिश्वतखोरी कम नहीं हो रही। अकोला के पंचायत समिति कार्यालय के शिक्षण विभाग में कार्यरत कनिष्ठ सहायक को रिश्वत लेते गिरफ्तार किया गया। गिरफ्तार कर्मचारी का नाम संतोष ताले है। विभाग के ही एक कर्मचारी जिसका वेतन अक्टूबर 2020 से बकाया था, उसे अपना बकाया वेतन और महंगाई भत्ता लेने के लिए प्रमाण पत्र की जरूरत थी। ये प्रमाण पत्र बनाकर देने के लिए ही कनिष्ठ सहायक संतोष ने 2,000 रुपयों की रिश्वत की मांग की, जिसके बाद इस मामले में एंटी करप्शन ब्यूरो से शिकायत की गई। शिकायत मिलने पर एसीबी की टीम ने कार्रवाई करते हुए रिश्वतखोर कर्मचारी को गिरफ्तार किया। आज रोजी पंचायत समिति अकोला या ठिकाणी आलोसे संतोष गंगाराम ताले यांनी रुपये 2,000ची लाच स्वीकारल्यामुळे त्यांना ट्रॅपसह त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदर आरोपींनी मागचं जे
थकीत बिल होतं ते बिल काढण्यासाठी त्याच्यामुळे ते नादेय प्रमाणपत्राची आवश्यकता असते. सदरचे नादेय प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांना 2,000 रुपयाची लाच मागितली होती. तर ते आज रोजी ते नादेय प्रमाणपत्र देत असताना म्हणजे प्राप्त करून घेण्यासाठी सदर लोकसेवकांनी 2,000 रुपयाची लाच स्वीकारली आणि त्यांच्यावर आज यशस्वीरित्या सापळा पूर्ण करण्यात आलेला आहे. आणि मी जनतेला असे आवाहन करतो की असं कोणी लोकसेवक जर पैसे वगैरे मागत असतील तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला या ठिकाणी वेळोवेळी संपर्क करावा. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. बुल्ढाना जिले के खामगांव में एक 16 वर्षीय लड़के ने अपने मोबाइल फोन पर गेम खेलने से इनकार करने के बाद आत्महत्या कर ली. 16 साल के इस युवक का नाम राहुल संदीप राउत है. मृतक ऑनलाइन कक्षा के आड़ में मोबाइल गेम खेल रहा था, जिसके बाद उसके माता पिता ने मोबाइल में गेम नहीं खेलने के लिए मना किया. इसके बाद मृतक गुस्से में घर छोड़ दिया और बगल के एक कुएं में कूदकर आत्महत्या कर ली. इस घटना के बाद पूरे इलाके में सनसनी फैल गई. राहुल राऊत हा दिनांक 27/9/2021 रोजी त्याच्या घरामध्ये मोबाईलवर खेळत असताना त्याची मावशी सिंधू तराळे म्हटली की मोबाईल खेळू नको. त्यामुळे तो रागाने घरातून निघून गेला होता. घरातील लोकांनी शोध केली असता मिळून आला नाही. त्यामुळे अनिल तराळे यांनी पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 28/9/21 रोजी सकाळी 7 वाजता त्याचा मृतदेह हंसराजनगरमधील विहिरीमध्ये सापडला आहे. त्यावरून पोलीस स्टेशनला मर्ग क्रमांक 30/21 CRPC 174 प्रमाणे मर्ग दाखल करून त्याचा तपास चालू आहे. अकोला जिला परिषद और पंचायत समिति में रिक्त पदों पर उपचुनाव कार्यक्रम के तहत 27 सितंबर तक नाम वापस लेने की अंतिम तारीख थी, जिसके बाद इन जिला परिषद चुनाव में 68 और पंचायत समिति निर्वाचन क्षेत्र के लिए 119 उम्मीदवार मैदान में हैं. बुधवार को उपजिलाधिकारी तथा प्रभारी अधिकारी चुनाव संजय खड़से ने ये जानकारी दी है. 14 जिला परिषद और 28 पंचायत समिति के रिक्त पदों के लिए उपचुनाव 5 अक्टूबर को होंगे. सुप्रीम कोर्ट द्वारा ओबीसी श्रेणी के सदस्यों को रद्द करने के बाद चुनाव हो रहा है. अब चुनाव 5 अक्टूबर को निर्धारित है, जबकि वोटों की गिनती 6 अक्टूबर को होगी. इस बीच राजनीतिक दल इस समय प्रचार कर रहे हैं. सभी उम्मीदवारों को चुनाव चिन्ह भी बांटे गए हैं. बुधवार को अकोला के डिप्टी कलेक्टर संजय खड़से ने बताया कि चुनाव की सभी तैयारियां लगभग पूरी कर ली गई हैं. आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या ज्या पोटनिवडणुका त्याचा प्रोग्राम त्या ठिकाणी सुरू आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 14 जिल्हा परिषद निवडणूक गट आणि 28 पंचायत समिती गणाची निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रियेनुसार आपण वैध उमेदवारांची यादी 21 सप्टेंबरला प्रसिद्ध केली होती आणि कालपर्यंत आपण मागे घेण्यासाठी वेळ दिलेला होता. काल दिनांकमध्ये जिल्हा परिषद निवडणूक गटांमधून 27 उमेदवारांनी माघार घेतली आणि अंतिमरित्या 68 उमेदवार त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत. पंचायत समितीमध्ये एकूण 161 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. त्यामध्ये 42 उमेदवारांनी मागे घेतली आणि 119 उमेदवार अंतिमरित्या त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत. अशा प्रकारचे काल चिन्ह वाटप करून मतपत्रिका छपाई केली आणि EVM सुद्धा तयार करण्याचं काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे आणि सर्व उमेदवारांनी प्रचार करण्याकरता त्यांना वाहनाची परवानगी असेल, सभेची परवानगी असेल, त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येते. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का एक प्रतिनिधिमंडल मंगलवार को बुल्ढाना जिले के मलकापुर उप जिला अस्पताल में चिकित्सा अधिकारियों से मिलने गया, ताकि मरीजों को होने वाली समस्याओं और अस्पताल में होने वाली असुविधाओं पर चर्चा की जा सके. हालांकि चिकित्सा अधिकारी द्वारा युवक राकांपा पदाधिकारियों के साथ बहस किए जाने के बाद अधिकारी के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर अस्पताल के सामने धरना शुरू कर दिया. हे मलकापूरचे सरकारी कॉटेज इथे अमोल नापडे सर मुख्य डॉक्टर म्हणून काम करतात. आम्ही त्यांना काही प्रश्न विचारायला आलो. प्रश्न विचारायला आल्यावर आमचे प्रश्न साधे होते, नॉर्मल होते. तर त्यांना आम्ही प्रश्न विचारायला आल्यावर त्यांनी चिडचिड करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ते आमच्याशी जास्तीत जास्त 1-2 मिनिट पण बोलले नाही. त्यांनी इथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि पळ काढताना धमकी दिली की पोलीस स्टेशनमध्ये जाऊ किंवा आता बघा तुमचं काय करतो. आणि यानंतर पोलीस स्टेशनमध्ये यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये जर पाय टाकला तर तुम्ही बघा आम्ही तुमचं सरकारी
सरकारी गोष्टींमध्ये तुम्हाला फसवू. मागण्या नाही, आमचे 2-4 प्रश्न होते नॉर्मल त्यांना विचारायचे होते. एक महात्मा ज्योतिबा फुले काउंटरच्या बाबतीत विचारायचं होतं. ते काउंटर तुमच्याकडे आहे का, डॉक्टर आहे का तुमचे अवेलेबल, कारण रोज मला कॉल येतात, सामान्य जनतेचे फोन येतात की इथं काही सुविधा नाही. त्यासाठी मी त्यांना विचारायला आलो, तर त्यांनी मला धमकी देऊन पळ काढला. आणि यानंतर आम्हाला ते इथं पाहिजेत. आम्हाला त्यांच्याशी अजून माझी मागणी अशी आहे की 5 मिनिट आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आणि सामान्य जनतेसाठी एक केस नाही 100 केस पोलीस स्टेशनचे आम्ही घ्यायला तयार आहे. हे आमचं मागणी आहे. त्यांनी आमच्याशी यावं, 5 मिनिट बोलावं. आणि आम्ही अशा कोणत्याही विषय आम्ही गैर करत नाही, तर आम्ही कोणत्या विषयाला घाबरत नाही. त्यांनी यावं, आम्हाला उत्तरं द्यावे, तेव्हाच हा तोडगा निघेल. आमचे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे, आमच्या प्रश्नाचे उत्तर भेटायला पाहिजे. आमचे साधे सरळ प्रश्न आहेत. बस. तुमचे त्याच्या वरच्या वैद्यकीय अधीक्षकासोबत बोलणे झाले का? हा, ते तडस साहेबांसोबत आमचे बोलणे झाले. तर ते बोलले, ते आमच्याशी सहकार्याच्या भूमिकेनं बोलले. त्यांनी आम्हाला सांगितलं की मी त्यांना तुमच्याकडे पाठवतो काही वेळ बोलायला, पण अजून ते आले नाही. त्यांनी सर्व डॉक्टर लोकांना बोलवलं इथून, तिकडे कुठं असेल त्यांची मीटिंग, पोलीस स्टेशनमध्ये काय बोलवलं असेल. आता इथं पेशंटजवळ पण डॉक्टर उरलेले नाही आहेत. त्यामुळं आम्ही शिंगणे साहेब, पालकमंत्री माननीय शिंगणे साहेब यांच्याकडे पण विनंती करणार आहे की इथं चांगलं म्हणजे प्रशासनाने चांगलं काम करायला पाहिजे. चांगले डॉक्टर लोक इथं हवेत. इथं एक MD डॉक्टरची गरज आहे. हे 3 ते 4 वर्ष झाले MBBS डॉक्टरवरच हे चाललेलं आहे सर्व. जर हे असेच चालत राहिलं सर्व, तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ. ला जाऊन तुमची कंप्लेंट करतो. इथं सगळं काही व्यवस्थित आहे, पण इथल्या परिस्थिती पाहता इथं प्रत्येक गोष्ट ही सामान्य माणसाला विकत आणावं लागते आहे. ज्याप्रमाणे समजा इंजेक्शन घ्यायचं असेल तर त्याची नीप वगैरे सुद्धा त्यांना विकत आणावं लागते आहे. त्या अनुषंगाने आम्ही इथून निघून गेल्यामुळे आम्ही ठिय्या आंदोलन केलं. ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्यांनी काही गोष्टी आम्हाला समजून सांगितल्या की बाबा काही गोष्टी माझ्या हातामध्ये नाही आहे, पण दवाखाना चालवत असताना इथे जे लोक येतात ते एक सामान्य लोक आहेत, जे काही म्हणजे पैसे वगैरे नसल्यामुळे त्यांना इथं इलाज करावा लागतो. त्या इलाज करत असताना येथील प्रत्येक काउंटरवर या खिडकीहून त्या खिडकीवर त्यांना जावं लागतं. इथं तुम्ही बघू शकता, इथं औषधीसाठी 2 खिडक्या आहेत, पण 2 खिडक्या जी खिडकी बंद केलेली आहे, एकच खिडकी चालू आहे. त्यामुळे नाहक त्रास हा सामान्य माणसाला होत आहे. ह्या रुग्णालयामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आणि इथले जे म्हणजे तुम्ही बघू शकता, आता तुम्ही सुद्धा बाईट घेतलेले 3 दिवस झाले लोक सलाईनसाठी फिरताय, तरी त्यांना ते भेटत नाही आहे. आणि पोलीस स्टेशनला 16 त्यांचे डॉक्टर तिथे उपस्थित होते असं आम्हाला समजलं. आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर एखाद्यावर कारवाई व्हायसाठी जर 16 डॉक्टर तुम्ही पोलिसला जाऊ शकतात, तर तुम्ही सेवा द्या ना. इथं सेवा देऊन तुम्ही त्यांचे म्हणजे तिथं न जाता इथं तुम्ही रोज 16 डॉक्टरांनी इथं येऊन तुमची सेवा दिली पाहिजे. ह्या उपरही जर आम्हाला म्हणजे आम्ही तर इथं वारंवार येत राहू. जर आमच्या लक्षात आलं की इथं अजून काही एलबेल आहे तो हमें पुनः आंदोलन करूँ। लायंस क्लब इंटरनेशनल के तहत अकोला मिड टाउन द लायंस क्लब द्वारा शासकीय मेडिकल कॉलेज में मरीजों को फल वितरित किए गए। फल वितरण परियोजना पूरे वर्ष जारी रहेगी। उनकी सेवा से मरीजों को भी राहत मिली है। इस मौके पर चेयरमैन MPF मुरलीधर, उपाध्यक्ष विवेक गावंडे, राज ठाकरे, कोषाध्यक्ष सुरेश खंडेलवाल के हाथों जरूरतमंदों को फल का वितरण किया गया। क्लब द्वारा प्रत्येक रविवार को मरीजों को फल बांटने का निर्णय लिया गया है। इस अवसर पर क्लब के संयुक्त सचिव मंगेश काकड़, जितेंद्र जैन, नितिन होलकर, सोमेश गुलारे, शुभम गुलारे, आकाश गजदाले, सूरज मोहद और कोषाध्यक्ष आनंदराव उपस्थित थे। वसंतराव नाईक के शेतकरी मिशन के अध्यक्ष और शिवसेना नेता किशोर तिवारी ने भाजपा पर जोरदार निशाना साधा है। अकोला में एक बैठक के दौरान उन्होंने कहा कि ईडी के नोटिस से शिवसेना को कोई डर नहीं लगता। शिवसेना नेता इतनी ताकत रखते हैं कि वो ईडी के नोटिस को अपने पॉकेट में डाल सकते हैं। इस दौरान उन्होंने कहा कि 2024 में भाजपा को उनकी वास्तविक स्थिति समझ में आ जाएगी। अकोला जिला कलेक्टर कार्यालय में बैठक में शामिल हुए किशोर तिवारी ने भाजपा पर जोरदार निशाना साधा।
तिवारी ने शिवसेना कार्यकर्ताओं को मिले ईडी के नोटिस को नौटंकी बताते हुए कहा कि हमें इस नाटक से डरने की जरूरत नहीं है। लोगों को पता चल गया है, जो भी भाजपा के खिलाफ बोलता है उन्हें ईडी का नोटिस मिल ही जाता है। वहीं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को उन्होंने इशारों में गड्ढेकरी नेता भी कह डाला। उन्होंने कहा कि किरीट सोमैया और प्रवीण दरेकर बैंक डुबाकर एक कामगार संगठन का हिस्सा बन बैठे हैं। अगर शिवसेना ना हो तो भाजपा का खाता खुलना भी मुश्किल है। आम्ही भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे आणि 24मध्ये अजून दाखवू। त्यांनी सगळेच नेते ईडीच्या याच्यात टेकले तरी काही होत नाही आणि ईडीची पुडी करून खिचात टाकायची आमची ताकद आहे, तुम्हाला एवढं सांगतो मी तुम्हाला। आणि अशा ईडीच्या नोटिसेस वगैरेला कोणी जुमानत नाही। तर खुशाल किरीट सोमय्याचा हैदोस सुरू आहे आणि एक नौटंकी आहे। त्या नौटंकीला आम्ही भिणार अशी परिस्थिती नाही आहे। लोकांनाही कळलं आहे की आजपर्यंत फक्त शिवसेनेचेच नेते यांना दिसत आहे, आम्हालाच नोटिसेस देत आहे। जे भाजपच्या विरुद्ध बोलत आहेत त्यांना नोटिसेस देणं सुरू आहे। भाजपचे जे गड्ढेकरी लोक आहेत त्यांनी बोलायला पाहिजे। किरीट सोमय्यांनी जर प्रवीण दरेकर हा बँक बुडवून आता तो एका मजूर संस्थेचा मजूर झाला आहे त्याच्यावर बोलायला पाहिजे ना। तर त्यांचं सगळं काम हे द्वेषातून होत आहे, बदल्याच्या भावनेतून होत आहे। तुम्ही समजून घ्या ना। यांना मनोविकृती आली आहे, त्याच्यामुळे ते ना सिरियसली केंद्र सरकारने घेऊ नये। आणि शिवसेना जर भाजपसोबत नसली तर इथे भाजपचा खातंही उघडणार नाही अशी परिस्थिती आहे अनेक मतदारसंघात। कृषि कानून के विरोध में सोमवार को देशव्यापी हड़ताल का आह्वान किया गया था। अकोला में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के नेतृत्व में बाइक रैली का आयोजन किया गया था। इस बीच सिटी कोतवाली पुलिस ने नाना पटोले समेत 125 कार्यकर्ताओं के खिलाफ बिना अनुमति रैली करने का मामला दर्ज किया है। सोमवार को केंद्र सरकार के विरोध में सभी दलों ने केंद्र सरकार द्वारा पारित किसान कानून के खिलाफ भारत बंद का आह्वान किया था। अकोला में भी बंद का आह्वान किया गया। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के नेतृत्व में सोमवार को शहर में मोटरसाइकिल रैली का आयोजन किया गया था। इस रैली में बड़ी संख्या में कांग्रेस के पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। हालांकि अकोला सिटी कोतवाली पुलिस ने मोटरसाइकिल रैली के लिए कोई कानूनी अनुमति नहीं लेने पर नाना पटोले समेत 125 कार्यकर्ताओं के खिलाफ कार्रवाई की है। पुलिस ने ये कार्रवाई कोरोना नियमों का उल्लंघन करने पर की है। न्यूज रूम से बस इतना ही। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। आप देखते रहिएगा UCN न्यूज अकोला।